छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकरवर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे। त्यातच लाहोर सोलापूरकरला भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदावरून पायउतार व्हावं लागलेला आहे। राहुल सोलापूरकरने दिलेला राजीनामा भांडारकर संस्थेकडून स्वीकारण्यात आलाय। अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सलग तिसऱ्या दिवशी पाहायला मिळतात। राहुल सोलापूरकरच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत। सोलापूरकरवर चहूबाजूने टीका केली जाते। चौफेर टीकेनंतर राहुल सोलापूरकरला पुण्याच्या भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। शिवप्रेमी तसंच मराठा संघटनांनी भांडारकर संस्थेमध्ये शिरत तीव्र आंदोलन केलं होतं। राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करत त्याच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती। शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त विधानावरून परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच राहुल सोलापूरकरने भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय। सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याशी संस्थेचा संबंध नसल्याचं स्पष्ट करत राजीनामा संस्थेकडून स्वीकारण्यात आल्याचं जाहीर केलंय। भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक आज संस्थेच्या सभागृहात झाली। राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेलं वक्तव्य, त्याचप्रमाणे सोलापूरकर यांनी दिलेला राजीनामा यावर या बैठकीत चर्चा झाली आणि या चर्चेअंती राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला। त्याबाबतचं प्रसिद्धीपत्रक संस्थेच्या वतीनं प्रसिद्धीस देण्यात आलेलं आहे। मात्र या संदर्भात कोणीही कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत, महाराष्ट्राचा आदर्श, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राच्या इतिहासाची धगधगती मशाल। मात्र राहुल सोलापूरकर सारखा एखादा अभिनेता सवंग लोकप्रियतेसाठी महाराजांच्या इतिहासावर जेव्हा ओरखडे ओढतो तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही। अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।